तर हिवाळ्यात ही अशी जास्त झोप लागणं हे नक्की नैसर्गिक आहे की एखाद्या आजाराचं लक्षण आहे? तर आता आपण त्याबद्दल जाणून घेऊया. काय होतं की हिवाळ्यामध्ये जनरली दिवस हा लहान असतो आणि रात्र मोठी असते, म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे निसर्गतःच बॉडीमध्ये मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन असतं, जे झोपेचं हार्मोन असतं, ज्याच्यामुळे झोप वाढते, ते हार्मोन जास्त प्रमाणात शरीरामध्ये तयार होतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये झोप ही जास्त लागते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये साहजिकच दिवस कमी असल्यामुळे किंवा आपण उन्हात जाणं टाळतो, सकाळी लवकर उठत नाही, व्यायामही जनरली हिवाळ्यामध्ये कमी होतो. की उन्हामध्ये कमी गेल्यामुळे व्हिटॅमिन डी हे कमी मिळतं. व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, निरुत्साह जाणवतो आणि झोपही जास्त येते. तर हे सुद्धा हिवाळ्यामध्ये झोपेचं महत्त्वाचं कारण आहे. त्यासोबतच तिसरं महत्त्वाचं कारण आहे की हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे आपल्या शरीराची बरीचशी ऊर्जा जी असते, एनर्जी जी असते, ती की शरीराचं तापमान जास्त ठेवण्यासाठी खर्ची होते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला शरीराची सगळी एनर्जी तिकडे गेल्यामुळे आपल्याला जनरली निरुत्साह जाणवतो किंवा थोडा थकवा जाणवतो आणि जास्त आळस येतो आणि झोप जास्त येते. तर अशा ह्या जास्त झोप येण्याचे काही दुष्परिणामही जाणवतात. तर ते काय असतात तर ते आपण बघूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं की आळशीपणा वाढतो, की खूप आळस येतो, खूप कंटाळा येतो. त्यामुळे उदासीनता वाढतो, बरेचदा नैराश्यही जाणवतं. त्यासोबतच वजनही जास्त वाढतो, ओबेसिटी होते. तर हे सगळे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. ही सगळी जी लक्षणं आहेत ती बरेचदा थायरॉइड इम्बॅलन्स, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा इम्युनिटी कमी असण्याची सुद्धा लक्षणं असतात. त्यासाठी जर अशी काही लक्षणं जाणवत असतील तर आपण त्यावर योग्य सल्ला घेतला पाहिजे, त्यावर उपचार केले पाहिजे. गरज असेल तर काही टेस्टही करून घेतल्या पाहिजे.